नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय भरती नांदेड 2025साठी गट ड या पदाकरिता आज आपण काही संभाव्य प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 2 ते 3 सेकंदामध्ये देण्याचा प्रयत्न करा। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पहा, तुमच्याकडे 2 ते 3 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे। तर पहा, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली। तर पहा, रेला हा जो पारंपरिक लोकनृत्य प्रकार आहे तर तो महाराष्ट्रातील पहा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळतो। प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्मसन्मान प्रदान केले जातात? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 18। तर पहा, कलम 18 या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न आणि पद्मसन्मान हे प्रदान केले जातात। प्रश्न क्रमांक तिसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, सन 1956 साली। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा सन 1956 या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, जायकवाडी। तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर तो जायकवाडी हा प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 5, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्राप्त झाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 प्रदीप महाजन। तर पहा, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रदीप महाजन यांना प्राप्त झालेला आहे। तसेच पहा, अशोक सराफ। तर अशोक सराफना पहा 2023चा कधी 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे अशोक सराफ यांना। तर आशा भोसलेंना पहा 2021चा कधी 2021मध्ये आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पहा 2022चा कधी 2022मध्ये अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशात संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, जपान। तर उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपान या देशात संबोधले जाते। पुढचा प्रश्न आहे, मुंबई हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पेट्रोलियम। तर मुंबई हे जे नाव आहे तर ते पहा पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर। कोण आहेत? विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी पहा महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या राज्याने माय स्कूल माय प्राईड ही मोहीम सुरू केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हिमाचल प्रदेश। तर पहा, हिमाचल प्रदेश या राज्याने माय स्कूल माय प्राईड ही मोहीम आहे तर ही मोहीम सुरू केलेली आहे। पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 उपराष्ट्रपती। तर भारताचे जे राष्ट्रपती असतात तर ते पहा आपला राजीनामा उपराष्ट्रपती यांच्याकडे ते सादर करतात। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये
केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. तर महाराष्ट्राच्या पहा नागपूर या जिल्ह्यामध्ये केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे. प्रश्न क्रमांक 12 अन्नभाग्य योजना कोणत्या राज्यामध्ये राबवण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक. तर पहा अन्नभाग्य योजना ही जी योजना आहे तर ती पहा कर्नाटक या राज्यामध्ये राबवण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचे आद्य क्रांतिकारक कोणास म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 वासुदेव बळवंत फडके. तर पहा वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 14 इंटरनेट बँकिंगमध्ये वापरात येणारा OTP म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा. तर इंटरनेट बँकिंगमध्ये वापरात येणारा OTP काय असतो? तर तो वन टाईम पासवर्ड. काय असतो? OTP म्हणजे वन टाईम पासवर्ड असा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी लष्करातील पहिल्या महिला सुभेदार कोण बनलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रीती रजक. तर पहा प्रीती रजक या लष्करातील पहिल्या महिला सुभेदार या बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 16 हिमवृषाली कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर. तर पहा हिमवृषाली या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 17 भारताच्या कोणत्या राज्याची सीमा ही चीन या देशाला सर्वाधिक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश. तर पहा भारताच्या अरुणाचल प्रदेश या राज्याची सीमा ही चीन या देशाला सर्वाधिक लागलेली आहे. प्रश्न क्रमांक 18 राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 कलम 14. तर पहा भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत. प्रश्न क्रमांक 19 वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा कोयना. तर वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या पहा कोयना या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 20 भारतीय नागरी सेवांचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस. कोण आहे? लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना पहा भारतीय नागरी सेवाचा जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा इचलकरंजी. तर इचलकरंजी कुठे आहे? तर तो सोलापूर. कुठे आहे? सोलापूर या ठिकाणी आहे. तर इचलकरंजी या ठिकाणी पहा महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुले यांना पहा महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 23 पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 साने गुरुजी. तर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी पहा साने गुरुजींनी आंदोलन केले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे उद्गार कोणाचे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक. तर लोकमान्य टिळकांनी पहा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांनी म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणी स्वीकारले होते?
तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी. तर पहा, दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण हे लॉर्ड डलहौसी यांनी स्वीकारलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील कोणत्या राज्यामध्ये आदिवासी अधिसूचित नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 1 पंजाब. तर पहा, भारतातील पंजाब या राज्यामध्ये आदिवासी अधिसूचित नाहीत. पुढचा प्रश्न आहे, सायना नेहवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन. तर पहा, बॅडमिंटन या खेळाशी सायना नेहवाल ही खेळाडू संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅकमोहन लाईन ही आंतरराष्ट्रीय सीमा कोणत्या 2 देशांदरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, भारत आणि चीन. तर मॅकमोहन लाईन ही जी आंतरराष्ट्रीय सीमा आहे तर ती पहा भारत आणि चीन या 2 देशांदरम्यान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्याची एकूण सदस्य संख्या डॅश इतकी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा 67. तर महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्याची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर ती 67 इतकी आहे. पुढील प्रश्न, कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 26 जुलै. तर पहा, कारगिल विजय दिवस हा 26 जुलै या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 31, तरुण निरोगी व्यक्तीचा सामान्यतः रक्तदाब डॅश इतका असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 120 ते 80. तर तरुण निरोगी व्यक्तीचा सामान्यतः रक्तदाब किती असतो? तर 120 ते 80 इतका असतो. प्रश्न क्रमांक 32, जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणत्या विचारवंतांनी म्हटलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर पहा, जात हा बंदिस्त वर्ग आहे असे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. प्रश्न क्रमांक 33, संगणकीय भाषेमध्ये www याचा अर्थ काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा. तर पहा, संगणकीय भाषेमध्ये www याचा अर्थ काय होतो? तर वर्ल्ड वाईड वेब. www याचा फुल फॉर्म काय आहे? तर ते वर्ल्ड वाईड वेब असा अर्थ होतो संगणकीय भाषेमध्ये. प्रश्न क्रमांक 34, राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कलम 24. तर पहा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 35, भारताचे सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली. तर पहा, भारताचे सर्वोच्च न्यायालय हे दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 36, आंध्र प्रदेशचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा. तर आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून तेलंगणा कोणतं आहे? तेलंगणा हे राज्य नवीन निर्माण झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 37, नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य हे कोणत्या शासन पद्धतीमध्ये मिळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा लोकशाही. तर नागरिकांना मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य हे पहा लोकशाही या शासन पद्धतीमध्ये मिळतात. प्रश्न क्रमांक 38, ॲनी बेझंट या कोणत्या वर्षी काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1917. तर ॲनी बेझंट या पहा सन 1917 या वर्षी काँग्रेसच्या ते अध्यक्ष बनलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 39, भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सन 1955 या वर्षी. तर भारतीय नागरिकत्वाचा कायदा हा सन 1955 या वर्षी मंजूर झालेला होता. प्रश्न क्रमांक 40, कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांना कोणता पुरस्कार प्राप्त झाला?
तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 पद्मश्री. तर कृष्णाराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांना पहा पद्मश्री हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.